मित्रांनो, कोपरखन्यात आहे मी आणि कोपरखन्या सेक्टर 7 मध्ये श्री मित्र मंडळ रजिस्टर्ड मागी गणेशोत्सवाचं त्यांचं 12वं वर्ष आहे आणि त्याच अनुषंगाने मी आज आपले जे कार्यकर्ते आहेत या उत्सवासाठी त्यांची असणारी मेहनत आहे मला दाखवायची आहे. कार्यकर्ता हा फक्त उत्सवापुरती मर्यादित नाही तर सगळ्या गोष्टीसाठीच मर्यादित असतो, नव्हे तर तो सगळ्या गोष्टी समर्थपणे त्या मंडळासाठी करत असतो. तर आपण आपल्या काही आता जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांना भेटूया आणि बघूया 12 वर्ष इथपर्यंत त्यांनी ती आणलेली आहेत, ती कशी आणली आहेत, तिथपर्यंत हा उत्सव पार पाडण्यामध्ये काय काय मेहनत असते ती बघूया आपण. तर चला जाऊया. दादा, मला एक गोष्ट म्हणजे समजून घ्यायची आहे की गणेश उत्सव आतापर्यंत आपण करत आलो, त्या 12 वर्षामध्ये असे काय चॅलेंजेस होते की त्या टायमिंगला प्रत्येक मंडळाला मला म्हणजे मी बघतो जागेचा अभाव खूप मोठा असतो, पण उत्सव म्हटला तर जागा लागतेच. असे काही म्हणजे फेज आले का आपल्याला की फायनली ही जागा ती जागा फायनली आपण आता ही जागा आता ठरवली आपल्याला आता तिथेच बसवायचं? बरोबर आहे. याच्या आधी पण आपण गणपती करत होतो, हे 12 वर्ष झाले. त्याच्या आधी चतुर्थीचे गणपती आपण 5 वर्ष केले. जागेचा अभाव म्हणता येणार नाही, कदाचित आम्हाला देवाकडून काहीतरी, देवाने आमच्याकडून काहीतरी मोठं अपेक्षित केलं, मग ती छोट्या जागेतून आज आपण एवढा मोठ्या जागेत केलं. फेसेस फायनान्शियली फेस केले आपण सगळ्यांनीच केलं. फायनान्शियली फेसेस करतोय, मॅन्युअली जर आपण बघतोय ना की मंडळामधले जे कार्यकर्ते आहेत ते तुम्ही बोटावर मोजणं एवढेच आहे, पण कामं जर म्हणताल ना तर तुम्ही कॉम्पिटिशनला कोणाशी उतरू शकत नाही, एवढी कामं करतात. कम्पॅरिझन कोणाशी काय नाही. आणि पण आता तू आता जसं गोष्ट कम्पॅरिझन नाही, पण विजय दादा मला एक गोष्ट सांग, पण अशा वेळेला खरं म्हणजे एक जबाबदार व्यक्ती असतो, सगळेच आपण आहोत, अक्षरशः खिशातले पैसे टाकावे लागतात. नाही, आम्ही ठरवले जसं आपण लोकांकडून वर्गणी मागतो तसं आपण स्वतःही आपला गणपती म्हणून केला पाहिजे. जसं घरात करतो आपण, घरातल्या गणपतीसाठी खर्च करतो, तसा या गणपतीसाठी आपण खर्च केलाच पाहिजे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या यांनी कोण कोण म्हणजे एक पेमेंट पण देतो, कोण कोण काय असे इच्छानुसार जास्त पेमेंट पण देतो. कोण ह्या वेळेस बोलतो की मी हा खर्च उचलतो, कोण त्यावेळेस बोलतो की मी तो खर्च उचलतो. त्यामुळे आम्हाला फायनान्शियल इश्यू कुठेच कळत नाही, कारण पप्पाच्या आशीर्वादाने आम्हाला नवीन कोण ना कोण देणगीदार नवीन भेटते, कोण महाप्रसादासाठी नवीन भेटतं, कोण मूर्तीसाठी नवीन भेटतं. असं आम्हाला कधी फायनान्शियल इश्यू आलंच नाहीये. या 12 वर्षात आमचं दिवसेंदिवस मंडळ ग्रोथ करत चाललंय आणि चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याची उत्साही पण आमच्यामध्ये वाढत चाललेली आहे. ऍक्च्युअली आम्ही पहिल्या गणपतीसाठी एक हंडी आपली ही हंडी ते आम्ही हंडी एक 8 ठरवला आम्ही ट्राय केली पूर्ण आपले मंडळ आहे. ते कशासाठी की आम्हाला गणपतीला एक ती इच्छुकता होती की इथून एक सण करून आपलाच सण आहे शेवटी, आपला सण साजरा करून आणि प्लस तो जो काय बेनिफिट आहे हंडीचा तो पोरांमध्ये न डिस्ट्रीब्युट करता किंवा न एन्जॉयमेंट करता तेच पैसे आम्ही गणपतीला वापरत होतो. हा, त्यातून आमची एक एनर्जी लेवल जी वाढली, त्याच्यानंतर जी वाढली, आमचं अगोदरचं बजेट होतं 1 लाख 1.5 लाखाच्या आसपास. आज आपलं बजेट खूप बऱ्यापैकी खूप वाढलेलं आहे. त्याला आम्ही म्हणजे काय वाटत नाही, ते पण आपल्याला इझिली होऊन जाते. त्रास होतोच शेवटी, आता आम्ही रात्रंदिवस 24 तास एक ऑन ड्युटी सारखंच असतो. त्याचा बिझनेस आहे, ऑलमोस्ट सगळे कामाला मुलं आहेत, कोण नोकरीला आहे, सगळे पण ज्याला जेवढा वेळ भेटेल तेवढी मुलं आपल्याला हे करतात. त्याच्यामुळे हा जो डोंगर उभा राहतो सगळ्या गोष्टी करतो, पार पडायला आम्हाला जास्त त्रास होत नाही. गणेश दादा, उत्सव आपला आता होतोय सगळं आहे, पण ह्या उत्सवामध्ये आपण आता बघतोय गणेश उत्सवाचे जे 10 दिवसाचं ते रूप, आणि आता त्याच्याबरोबर मागी गणेश उत्सव मधला जो सगळा आता तो काळ आहे, एक स्पर्धात्मक वाटतंय का तुला? असं वाटतंय कारण का आपण बघतो की आपला उत्सव साधेपणाने आपल्याला करायचा आहे. प्रत्येका मंडळाची जशी आर्थिक कुवत आहे त्या हिशोबाने ते मंडळ प्रबळ असतं तो उत्सव पार करण्यासाठी. आपल्या मंडळाबद्दल काय बोलतोय? सगळ्यात प्रथम तर तुमचं धन्यवाद की तुम्ही आम्हाला तुमच्या मीडिया मार्फत आम्हाला पुढे नेताय. तुम्ही काढलेला मुद्दा की कॉम्पिटिशन ही आमच्या मंडळाची आमच्या बरोबरच आहे. आम्ही दरवर्षी ठरवतो की एक कॉम्पिटिशन अशा प्रकारे घ्यायची की ती लोकांच्या मनात कायम गेली पाहिजे, जेणेकरून वर्गणीसाठी नाही तर आपण जे काय करतोय ते चांगलंच करतोय, हा एक त्याच्या मागचा उद्देश. आणि सगळ्यात मोठा मोटिव्ह एकच की हा गणेशोत्सव 12 वर्ष झाले, आज हे 12वं वर्ष आपलं.
एकोप्यासाठी करतोय आपण की या 5 दिवसामध्ये हा जो रस्ता तुम्हाला दिसतोय, एरवी या रस्त्यावरती कोणी नसतं, पण 5 दिवस तुम्ही बघा तरी तो तुम्हाला उभा राहायला जागा नसतं. जेवणाच्या दिवशी म्हणा किंवा काय कॉम्पिटिशन म्हणता येणारच नाही ना, कारण कॉम्पिटिशन कोणाबरोबर असते की बाबा मला मोठं व्हायचंय किंवा काय. आमचा तो मोठा नाही, आमचा अध्यक्ष आहे, तो संस्थापक तुमच्या मधलाच आहे, सगळं तुमच्या मत आहे. कोणी असं तुम्हाला दिसणार नाही की आम्ही बॅनर करतो म्हणजे आम्ही मोठे नाही. कंपॅरिझन कुठेच नाही, फक्त एकच संदेश असेल की जे काय होईल आमच्याला भगवंता चांगले होईल, हा त्याच्या मागचा. आता दादा म्हणजे आता ऑलमोस्ट 12:30 म्हणजे आता उत्सव चालू झालाय ते आपला. कामं पण आहेत मंडपाची, पण आता प्रत्येक कार्यकर्ते म्हणजे आता 5 दिवस तर असणार आहे. ते 5 दिवस वर्षभराची ऊर्जा देऊन जाते. खरं पण मला आता ही एक गोष्ट अशी समजून घ्यायची आहे की बघा, प्रत्येकाला घर आहे, दार आहे, सगळ्या गोष्टी कौटुंबिक प्रपंच आहे, ते मॅनेज आणि इथे पण तेवढंच लक्ष 24 तास 5 दिवस कसं काय? त्याचीच कृपा. प्रत्येकाला घर आहे, पण आज घर सोडून सगळेजण दारात आहेत. का? त्या घरामध्ये हे जेवढी घरं दिसतात ना, ही सगळी आमची घर आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये तो गणपती गेला पाहिजे, पण प्रत्येकाला त्याचा आनंद घेता आला पाहिजे. कारण माझ्या घरात गणपती आहे, पण तुमच्या घरात असतो का, तर मी माझ्या घरात कसा आनंद आहे हो आम्हाला सगळ्यांना वाटायचं. आणि त्याच्यासाठी धड, मग ते रात्र असू द्या, दिवस असू द्या, नाही ते काही असू द्या. पोरं आता तुम्ही बघतायच, हे लोक सकाळपासून पळतात रात्रभरपर्यंत, तरी पण आज तुमच्याबरोबर उभे आहेत. पण मी एक गोष्ट आता बघितली, हा. ते ह्या 5 दिवसाच्या उत्सवामध्ये कोण म्हणजे म्हणतात ना असे मानपान किंवा जो म्हणतात ना की ही एक व्यक्ती मोठा पण. खूप एक म्हणजे म्हणतात ना खूप पुढे आहे की मी ह्या म्हणजे आता आपण एकत्र आहोत ते 5 दिवसात कुठेच दिसत नाही. जो तिकडे आहे ना तोच ते सगळं की तो उत्सव कसा तो हे करेल, पुढे घेऊन जाईल. मी मगाशी म्हटलंच ना तुम्हाला, हा कोण आहे, हा अध्यक्ष आहे, हा कोण आहे, संस्थापक आहे, पण तो बॅनर वरती आहे. बरोबर आहे. मग आता तुमच्याबरोबर कॅज्युअल आहेत ना, हे अस्तित्व पहिलं त्यांनी टिकवायचं असतं, तेव्हा ती पोरं त्यांच्या बरोबर. आज यांच्या बरोबर पोरं त्याच्यासाठीच आहेत, कारण ह्या लेवलनी त्या लोकांनी त्या लेवलला विचार नाही केला की मी संस्थापक आहे मग मी नाही करायचं तुम्हीच करायचं. आज हे दोघं पण पळतात, दोघांबरोबर दोघं पुढे पळतात ना, म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर. उद्या हे लोक थांबले तर आम्ही पण थांबणार ना. पण विजय दादा, कधी कधी मला आता ह्या गोष्टी बोलायच्या, कधी कधी बोलताना आता मी गणेश दादाची चर्चा करत होतो, म्हणजे माणूस जेव्हा एकटा पडतो ना, खरं त्याला असं कधी कधी वाटतं की बस आता ह्या वर्षी माझं शेवटचं असेल. प्रत्येका कार्यकर्त्याचं म्हणजे हे कॅज्युअल आहे, किंवा म्हणतात ना की आता मला कोण मदत नाही ना करत तर खरं नाही. पण एक म्हणतात ना का तर मानवी स्वभाव आहे तो कंटाळे काय होतं का प्रत्येकाबरोबर होत नाही, त्या गोष्टी तर होत राहतात. आमच्यात पण भरपूर वेळा झालेले आहेत. पण ते तेवढ्या पुरतं होतं. दुसऱ्या दिवशी परत उठलं की नाही बाबा आपला गणपती आहे. भले त्याचा राग एखाद्या आपल्याला एखादा सदस्य असेल, काही काही प्रॉब्लेममुळे जर आपण त्याचं जर खंत घेतली, पण उद्या आपण उठून काय होतो बाबा आपला गणपती आहे, आपल्याला पार पडायचंय. आपल्याला म्हणजे जे काय आपल्याला जे समाज आहे ते काय बोलला, तुम्ही करता तुम्हीच मागं हटलं, तुम्ही करता कशाला? आम्ही करतो समाजासाठी आणि आपली एकजुटी यावी म्हणून या गोष्टी करतो. पण आपण राग धरून ठीक आहे, तिथल्या तिथं राग होतो, आमच्यात एकमेकांचं भांडणं सुद्धा होतात काय कारण असतं. काय निर्णय घेण्यासाठी पण काय गोष्टीचा थोडासा विचार करावा लागतो. तर ह्या गोष्टीतून थोडंसं होतं, पण आम्ही तेवढं मॅच्युअर्ड आहोत की आपले जसं आई वडील आपल्याला कसे 2 कानाखाली मारले तरी शेवटी आपण घरात जेवतो, तसं आमचं एक मंडळ झालेलं आहे. भले आज आम्ही एकमेकांचे भांडण केले तर दुसऱ्या दिवशी तिथे येणंच आहे आम्हाला, कारण की आपण शेवटी एक लहानाचे मोठे आम्ही झालेलो आहे. कसं आता आपण असं उभं एकत्र आहे, पण मन सगळ्यांचं एकाच ठिकाणी आहे. म्हणजे आता जरी भांडलो तरी बाबा सकाळी यायचंच आहे. आणि लिटरली होतच. माझा स्वतःचा वैयक्तिक स्वभाव तसा आहे की मला राग आला आणि मी जर एकटा पडलो ना, मी मूव ऑन होतो. पण त्याचे आमची एवढी असं सांगड आहे ना, 12 वर्ष झाले आम्ही विचार करतो की बास आता नको. त्यांनी सांगितलं मला स्टार्टिंगचा खर्च आणि आत्ताचा खर्च तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्याने बघताय. ही रोषणाई करणं पोपर खेळण्यामध्ये तरी मी कोणाशी कंपॅरिझन नाही करत, पण एवढा लगेच डिसिजन कोणीच घेत नाहीये जे आपण घेतोय. लोक बोलतात की बाबा हे लोक असेच पैसे घालतात. दादा खोटं बोलत नाही, वर्गणी देणग्या येतात, पण त्या तिथपर्यंत मर्यादित राहतात. पण बाकीचं जे काय आहे ना ते सर्व सगळी मंडळी पोरच करा. जसं त्यांनी सांगितलं की आमची पेमेंट जाते असं तसं, हे सगळं प्रत्येकाचं. हे फक्त एकच बॉन्डिंग त्यांनी धरून ठेवली. तुमचं काय आम्ही आज आहे उद्या
बॉन्डिंग तेवढं त्याच्यामुळे. आणि बऱ्यापैकी आपल्याला म्हणजे इथं आता इथून गणपती बसवतो, ज्या ठिकाणी आपल्याला 12 वर्ष झाले तिकडे जे काय आजूबाजूचा जो काय समाज आहे, जे काय आमच्या इथले असोसिएट्स आहेत, त्यांचा एवढा आपल्याला म्हणजे हातभार आहे. ते विचार नाही करत की तुम्ही वर्षभर कुठे असता आणि फक्त गणपतीला इथे असतात, पण शेवटी त्यांचा म्हणजे एक असा जेव्हा आमचा भंडाराचा कार्यक्रम असतो, इथली जी काही लोक आहेत, जे काही समाज आहेत, ते न कुठला विचार करता, न कुठल्या गोष्टी करता स्वतःहून पाणी भरून ठेवणं किंवा सगळं झाल्यानंतर जे काही साफसफाई आहे किंवा भांडी जे काय असेल सगळं हातभार लावतात म्हणजे. हातभार ऑलमोस्ट कोणाला आपल्याला त्रास होत नाही, सगळेजण आपलं म्हणून करतात. ह्याच्यासाठी आम्हाला हे सण करतो. आणि जो तो वर्षभर जो तो त्याच्या कामात असतो, कोणी भेटत पण नाही जास्त बऱ्यापैकी. पण लहान मुलांबद्दल मला एक बोलायचं आहे की लहान मुलं म्हणजे विशेषतः त्या वर्षाभरामध्ये वैयक्तिक मला पण एक असा विषय असतो की आम्हाला पण ती ट्रॉफी भेटली पाहिजे, आमची पण नाव आली पाहिजे. हे लहान मुलांचं एक हे असतो. कसं, कारण काय माहितीये काय, म्हणजे आपलं मंडळ आतापर्यंत उत्सवता करतं, पण एक म्हणतात ना, आपल्या परीने आपल्याच मुलांना एक छोटासा व्यासपीठ, त्यांना एक रंगमंच म्हणतो ना आपण, एक संधी उपलब्ध करून देतो. बरोबर. काय काय कसा असतो तो विषय, काय आहे? नाही, प्रत्येक मंडळाचं ध्येय असतं की आपण जसं बोलतो की स्टेज डेअरिंग आली पाहिजे प्रत्येक मंडळात. इथूनच मुलं सुरुवात करतात खरं म्हणतं तर. लहानपणच असतं की आपण जिथून मोटिवेशन होतं पोरं. त्यामुळे आमची पण एक इच्छा असते की पोरांना थोडंफार मोटिवेशन करावं, कारण की त्यांची स्टेज डेअरिंग वाढावी. भले काही असू द्या, डान्स बोला, प्रॅक्टिकल काय असेल, नाटक बोला, स्पीच, प्रत्येक गोष्टीसाठी प्रोत्साहन देणे हे मंडळाचंच ध्येय आहे. कारण की इथून जर आपल्या मंडळातूनच कोण पुढे जात असेल तर चांगल्याच गोष्टी आहेत ना. सांस्कृतिक कार्यक्रम आपण त्यासाठीच करतो. आपणच विचार करतो ना कधी की आपल्या इथल्या एरियातला पोरगा मोठा झाला तर आपलं नाव काढेल. तेच ध्येय असतं मंडळाचं की स्टेज डेअरिंग वाढावी इथे. आता हेच आहे आपल्याला, आता ते बघायचं आहे की आता सगळ्या गोष्टी देवबाप्पा तर आलेत आपल्याकडे, पण आता 5 दिवस खरं म्हणजे कसोटी म्हणण्यापेक्षा आहे ना दादा, म्हणजे ती आता एक म्हणतात ना, आपला आता पेपर आहे त्याच्यामध्ये आपल्याला, पण तो आता पण आम्ही असं टार्गेट, आम्ही असं विचार नाही करत की आमचा पेपर आहे. आम्ही सोबत आमचा सण आला का 5 दिवसाचा, ह्या आता सणामध्ये आपण किती स्वतःहून म्हणजे त्याच्यामध्ये किती वाहून जातोय, किती भावनिक होतोय. हा आता जे कॉम्पिटिशन असतं ते आमचं होऊन गेलेलं आहे आता. हो. जे काय आमचं झालेलं आहे, म्हणजे जे काय तुमची परीक्षा वगैरे ते सगळं आता होऊन झाली गेलेलं आहे. ऍक्च्युली बघायला गेलं तर. बरोबर. ही झालेली आहे परीक्षा. आता आम्हाला फक्त त्या जी काही आमची पेपर दिले होते आम्ही पास पण झालेलो आहोत. फक्त त्याच्यात आम्हाला एन्जॉय करायचं. एक म्हणजे फॅमिली, पूर्ण समाज हा बरोबर. फॅमिली करून आम्ही एक त्यांचा आता एक एन्जॉयमेंट म्हणजे म्हणजे जसं आपण दिवाळीला सगळे एकमेकांना भेटतो, दसऱ्याला भेटतो, तसं आता हे आम्ही एकमेकांना सगळ्यांना भेटणार. त्यात आपला एक पूजाचा दिवस असतो, एक हळदी कुंकू पण. आता आपण महिलांसाठी दरवर्षी हळदी कुंकू होतं का, एक महिलांचा पण काहीतरी कार्यक्रम झाला पाहिजे. तर एक हळदी कुंकू. तर ठीक आहे, काही दिवसात आम्ही थोडा विचार होता आमचा की ते काय आपण बोलत होतो, होम मिनिस्टरचा थोडासा करायचा प्लॅनिंग आहे. पण तो काय करतो, थोडा स्टेज थोडा किंवा आपल्याला एक जे मैदान ती जागा कमी पडते. जागा थोडीशी अपुरी हा, पडते. आणि कसं महिलांचा रिस्पॉन्स भरपूर आहे, पण आम्ही म्हणलं चला या वर्षी पण थोडस आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम घ्यावा. करू शकतो. हा, तर त्या महिलांचा पण एक एकोपा असावा. आणि त्याच्यानंतर मग एक आपल्याला पूजा म्हणजे आपले जे महाप्रसाद असतो की अन्नदान, कमीत कमी आपल्याकडे 3,000 ते 3,500 माणसं जेवतात. आणि त्याच्यासाठी आपल्याला अन्नदान हे कमी पडत नाही, भरभरून येतं. कोणाकडे म्हणजे एकदम स्वतःहून माणसं होतात की नाही तुमच्याकडे जेवणाचं एवढं व्यवस्थित असतं की काही प्रॉब्लेम येत नाही. आणि बाकी सगळ्या मंडळापेक्षा ना आपलं हे मंडळ मी बघतोय नाही की सगळेजण उत्साहाने हे करतात. बाकीच्या मंडळामध्ये कसं नाही, लोक जण आणि बाकीच्या इंडोर देतात, पण हे लोक स्वतःहून सगळे करतात. तुम्ही ह्या वेळेला काय म्हणजे आपलं प्रतिकृती असणार आहे गणपती बाप्पाची, सजावट काय काय असणार आहे? आता तुम्ही बघत असाल स्वामी भक्त जास्त झालेले आहेत. स्वामींवरची माणसांची श्रद्धा वाढलेली आहे. त्यामुळे यावेळेस मंडळाने स्वामींचाच देखावा करण्याचं हे केलं की आजूबाजू सगून स्वामींचा देखावा करून स्वामींबद्दल त्यांचे विचार म्हणण्याची मंडळाची भावना. मग आता काम कुठपर्यंत झालंय आता सध्या, म्हणजे ऑलरेडी ऑलमोस्ट आपला बाहेरचा तो परिसर सजलेलाच आहे. आता ऑलमोस्ट 75% ते झाले. उद्या आज नाईटला पूर्ण 100% पोहोचले. आणि उद्यापासून जे भाविक आहेत त्यांना स्वामींचा आशीर्वाद, देवबाप्पाचा आशीर्वाद आणि त्यांचे विचार उद्यापासून भेटतात. तर मित्रांनो, आपण आता
म्हणजे आता उत्सव चालूच झालाय आणि दिवसाची रात्र करणारे आपले सगळे कार्यकर्ते, आता आपण हा व्हिडिओ इथे थांबूया. पण आता उद्यापासून आपल्या म्हणजे गणपती बाप्पाची ती पहिली पूजा, पहिली आरती आणि त्यानंतर आपले 5 दिवस असेच आपल्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद चालू राहतील आणि बघूया इकडची काय काय रेलचेल, काय काय परिस्थिती, काय काय चाललंय तेही पाहूया. सो फायनली मित्रांनो आता कामं चालू आहेत आणि बघायला गेलं तर आता म्हणजे आता 1:15 वाजलाय. म्हणजे आता ऑलमोस्ट 70-80% काम झालेलं आहे. पण काही गोष्टी असतात की म्हणतात ना, हे सगळे पडद्यामागचे कलाकार आहेत हे मित्रमंडळी आपले. पण एक विषय असतो की आपलं काम आणि लवकर कसं होईल, कारण का उद्या सगळं करायचं आपल्याला, या सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित पार पाडायच्या आहेत. तर दादा आता किती टक्के म्हणजे काम बऱ्यापैकी झालंय ना? बऱ्यापैकी म्हणजे 90% झाले काम है ना? 10% बाकी. आता एक्झॅक्ट आपण आता ह्या सगळ्या स्वामींच्या मूर्ती आहेत किंवा काय, आता हे सगळं तुम्हीच करणार आहे की माणसं येणार आहेत? तर हे सगळं तुम्हीच आता करणार नाही ना, आहे? मी टेक्निकल बोलतो. अच्छा, त्याचे माणसानुसार ते टाकलं. ते करणार आहेत. ओके. आता बऱ्यापैकी म्हणजे हे तुमचं सगळं झालेलं आहे काम ऑलरेडी. ओके चालेल. थँक्यू दादा, धन्यवाद.